मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा कळींवरती काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। कायदा नियम सगळ्यांना समान हवाय। मुंबई हायकोर्टाचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा। मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन बंद करण्याची एफडीएची नोटीस। उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडून निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे एफडीएची मोठी कारवाई। एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा आहे। स्वच्छतेसंदर्भात अनेक त्रुटी आढळल्या। हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्याची वेळ। पुन्हा एकदा तपासणी केली जाणार। गुटख्यापासून निकृष्ट दुधापर्यंत पुणे विभागात एफडीएकडून कारवायांचा धडाका। कुल्फी खाद्यतेलावरही कारवाई। 4 व्यक्तींना अटक। 2 आस्थापनं सील। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध आहे। उद्या निषेध आंदोलन केलं जाणार तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधपतन। राऊतांचीही टीका। अमित शहांच्या विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला पुणे पोलिसांकडून परवानगी आहे। अमित शहांविरोधात काँग्रेस उद्या निषेध आंदोलन करणार आहे। सातारा रोड परिसरात आंदोलनाची परवानगी आहे। कुंभमेळा नाशिकमध्ये झाला पाहिजे पण आमच्या मुळावर येऊ नये। महाजनांनी तरी नाशिककडे लक्ष द्यावं। खड्ड्यांवरून छगन भुजबळ यांचा महाजनांवर निशाणा। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। याच्याकडे काही कोणी लक्षच देत नाहीये। नाशिकमधील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनांना घेराव घालत जाब विचारला। नाशिकमधील खड्ड्यांमुळे 4 जणांचे बळी गेल्यानं मनसे चांगलीच आक्रमक। भाजप नगरसेविकेनं विद्यार्थ्यांकडून पाय पुजून घेतल्याचा प्रकार। नगरसेविकेचं शिक्षण किती? भाजप नेते अशा विषयांवरती बोलणार का? रुपाली ठोंबरे पाटील यांचा संतप्त सवाल। तिचं नाव आहे वर्षा भीमराव साठे। स्वतःचे पाय धुवून घेत आहे म्हणजे नगरसेवक झाल्यावर तुम्ही स्वतःला मालक समजता? मला विचारायचंय, भाजपचे नेते पुण्यातले झोपलेत का? तुम्ही लहान लेकरांकडून पुणे मनपाच्या विद्यार्थ्यांकडनं पाय धुवून घेतात, लाजा वाटत नाही तुम्हाला?